नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता 10वी विषय सामाजिक शास्त्रे इतिहास व राज्यशास्त्र भाग 2. क्षेत्र प्रकरण नाव पाठ क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. सेतू बांधणी. ऐतिहासिक साधनांच्या अभ्यासात तत्कालीन घटनांची कल्पना करता येणे व अंदाज बांधता येणे. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्याचे आकार, रंग, नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन कृती. काही बाबी आठवूया. प्रश्न क्रमांक 1. टपाल खात्याने टपाल तिकिटावर कोणकोणत्या प्रकारच्या प्रतिमा चित्रित केलेल्या आपण पाहिल्या? महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी, अण्णाभाऊ साठे, APJ अब्दुल कलाम आणि पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 2. रोजची माहिती देणाऱ्या साधनात कोणत्या साधनांचा समावेश करता येईल? वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट आणि गूगल. प्रश्न क्रमांक 3. भारताच्या शेजारील राष्ट्रांची नावे लिहा. भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान आहेत. भारताच्या उत्तरेस चीन, नेपाळ, भूटान ही राष्ट्रे आहेत. भारताच्या दक्षिणेस श्रीलंका हे राष्ट्र आहे. भारताच्या पूर्वेस बांगलादेश आणि म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश ही राष्ट्रे आहेत. भारताच्या आग्नेय दिशेस इंडोनेशिया आहे. भारताच्या नैऋत्य दिशेला मालदीव आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे इयत्ता 9वीचे पाठ्यपुस्तक असल्यास वर दिलेल्या पाठांचे वाचन करावे तसेच दिलेल्या लिंकद्वारे पाठाचा अभ्यास स्वअध्ययन करावे. दिलेली चित्र पहा. या संस्थेत कोणते कार्य चालत असावे? छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात महाराजांची जुनी शस्त्रे, पेहराव, नाणी, पत्रे, खुलासे यांचे जतन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कालखंडाशी संबंधित त्यांच्या 20,000 वस्तूंच्या खजिन्यातील 3,000 वस्तू या संग्रहालयात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील रामलिंगप्पा लामतुरे यांनी सातवाहन काळातील 280 खेळण्या,
मृण्मय मूर्ती, आभूषणे देऊन समृद्ध केले. या संग्रहालयात समकालीन चित्रे, लेख, शिल्पे, वास्तू, साहित्य यांचे जतन करण्यात आले आहे. या संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचे आहे. FTII म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट या विभागाने तयार केले. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोधपट उपयोगी आहेत. प्रश्न पहिला. ऐतिहासिक साधनांवरून कोणकोणत्या गोष्टींची कल्पना येऊ शकते? ऐतिहासिक साधनांवरून कालखंडांचा बोध होतो, वास्तुकलेची प्रगती समजते, त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्रांची प्रगती समजते. तसेच धार्मिक समन्वयाची जाणीव होते. त्या काळातील भाषा व्यवहार समजतो आणि शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूजपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाणे, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 2. व्यक्त केलेल्या अंदाजाविषयी सत्यता, यथार्थता तपासून घेण्यासाठी अन्य कोणकोणत्या संदर्भ साधनांचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो? प्रत्यक्षात व्यक्त केलेली घटना कोणत्या काळात घडली ते समजणे महत्त्वाचे आहे. ती घटना किंवा प्रसंग
घडत असताना तिथे उपलब्ध असलेले पुरावे व त्या पुराव्यांनुसार लावलेले निष्कर्ष, अनुमान यांची सत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक घटना ह्या पुन्हा घडवून आणल्या जात नाही. त्यामुळे त्या संदर्भात असलेल्या अवशेष, लिखित किंवा भौतिक पुराव्यांच्या आधारे तज्ज्ञ व्यक्तींकडून त्याची थोड्या प्रमाणात सत्यता पडताळून घेता येईल. घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 1. अभिलेखागारमध्ये कोणत्या ऐतिहासिक साधनांचे जतन होते? अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली असतात. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली आहे. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. तुम्हास माहिती असलेल्या संग्रहालयांची नावे सांगा. 1. इंडियन म्युझियम, कोलकाता. नॅशनल म्युझियम, दिल्ली. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई. सालारजंग म्युझियम, हैदराबाद. द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स, अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 3. वर्तमानपत्रात कोणकोणत्या प्रकारचे वृत्त छापले जातात? वर्तमानपत्रात सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी, अर्थव्यवस्थेमधील घडामोडी, देशविदेशी संदर्भातील वृत्ते, शेतीविषयक वृत्ते, शेअर मार्केटवर आधारित वृत्ते, देशविदेशात होणाऱ्या ऑलिम्पिक, विम्बल्डन, IPL, नॅशनल, इंटरनॅशनल संदर्भातील वृत्ते, खेळ, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर. प्रश्न क्रमांक 4. ऐतिहासिक साधनांचे जतन करण्याचे कार्य कोणकोणत्या संस्था मधून होते? 1. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम. 2. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. 3. लुव्र संग्रहालय, फ्रान्स. 4. ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. आणि 5. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका.